कादंबरी छावा. वाचक भारती डहाळे. पान क्रमांक 169 ते 176. संभाजी राजांच्या सह राजे उत्तरेत जाणार ही खबर मुलूकभर पसरली. आदिलशाही, कुतुबशाही, सिद्धी, इंग्रज, फिरंगी यांच्या दरबारी मुत्सद्यांनी स्वतःशी खुणगाठ बांधली. आता शिवाजी खरोखरच संपला. शिवाजीच्या रूपाने आता नवा मिर्झा राजे तयार होईल. निवडक लोकांनीशी मावळात फिरून राजाने आपल्या ताब्यातील गडकोटांची बंदिस्ती नजरेखाली घातली. जिजाऊ साहेबांनी केशव भटांना खलिता देऊन पिलाजीरावांच्याकडे शृंगारपूरला धाडले. आमच्या नाथसूनबाईंना संगती घेऊन तुरंतीने गड जवळ करणे असा सांगावा खलित्यात लिहिला होता. राजांच्या सदरेवरचे नेक सल्लागार सुचेल तसा सल्ला राजांना देत होते. मासाहेब धीराच्या गोष्टी सांगत होत्या. पण स्वतःशी शंका यावी असा बिकट बाका प्रसंग राजांच्यावर आला होता. मोठ्या उमेदीने रायरेश्वरावर श्रींच्या राज्याची आणभाक राजांनी घेतली होती. मावळ माणसांवर उधळून टाकावी म्हणून मोठ्या भक्तीने त्यावेळी भंडाऱ्याची मूठ भरून घेतली होती. आज त्या मुठीत सगळ्या स्वप्नांची झालेली माती बघून स्वतः राजेच सुन्न झाले होते. राजांना या सगळ्याचा जाब एकाच पायी विचारता येणार होता, आदिशक्ती जगदंबेच्या. जेव्हा जेव्हा विचार करून मेंदूचे टाके उसवू बघत होते तेव्हा तेव्हा राजे आपले मस्तकच त्या मेंदूनिशी नेऊन जगदंबेच्या चरणावर ठेवीत होते. जिथे माणसाच्या मर्यादा संपतात तिथूनच आदिशक्तीचे सामर्थ्य सुरू होते. संभाजीराजांना घेऊन राजे प्रतापगडी चालले जगदंबेच्या दर्शनाला. बरोबर प्रतापराव, प्रभाकर भट, मोरोपंत, आनंदराव अशी मंडळी होती. जावळी खोऱ्यातील प्रतापगडची चढण चढून पालखी पायथ्याशी आली. इथून जनीचा टेंबा हे अफजलभेटीचे वळण स्पष्ट दिसत होते. त्या वळणावर पांढऱ्या पत्थराची राजांनी बांधवून घेतलेली अफजलची कबर राजांना दिसली. केवढे तरी विचित्र दृश्य त्यांच्या डोळ्यांसमोर क्षणात तरळून गेले. त्या कबरीवर मिर्झा राजे उभा होता अफजलच्या वेशात. त्याच्या हातात केवढी तरी मोठी वाघ नखे होती. ती मुठीत बेमालूम लपवीत हात उंचावून तो गोड हसत म्हणत होता, आइये राजासाहेब, घबराइये मत. राजांच्या जीवाची घालमेल झाली. जगदंब जगदंब पुटपुटत पालखीत शेजारी बसलेल्या संभाजीराजांच्या खांद्यावर हात ठेवला. पालखी केदारेश्वराच्या मंदिरासमोर आली. शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी स्वाऱ्या पालखी उतार झाल्या. राजे संभाजीराजे मंदिराच्या दगडी उंबरठ्याजवळ आले. वाकून राजांनी उंबरठ्याला बोटे भिडविली आणि त्यावरील कोरलेले नकसकाम बघताच राजे तसेच थांबले. तीच 9 पाकळ्यांची धर्मचक्रे आणि तेच जबडा विस्तारलेले वाघाचे शिर राजांना दिसत होते. कापराच्या वड्या पेटताना सरसरून याव्यात तसे राजांचे उभे अंग क्षणात सरसरून आले. जामा काखेत दाटून आला. ताठ खडे होत राजांनी केदारेश्वराचा उंबरठा ओलांडला. आतल्या घुमटातील घंटेचा गाभा भरून टाकणारा टोल दिला. समोरच्या शिवलिंगासमोर गुडघे टेकून हात जोडले, डोळे मिटले. त्यांचे ओठ काहीतरी पुटपुटत होते. तो शिवाशी चाललेला शिवकर असा गूढ संवाद होता. राजाने डोळे उघडले. समोरच्या नितळ शिवलिंगावरचे एक बिल्वपत्र उचलले. राजांनी उचललेल्या त्या बिल्वपत्राला 2च दळे होती. मधले दळ गायब झाले होते. हातीच्या बिल्वपत्राकडे एक नजर बघून राजांनी ते तसेच संभाजीराजांच्या हाती ठेवले. पालखी गड चढून जगदंबेच्या मंदिरासमोर आली. हातपाय धुवून संभाजीराजे जगदंबेच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेशले. अंगावर धावून आल्यासारखी दिसणारी अष्टभुजा दुर्गा बघताच राजांनी गुडघे टेकले. हात जोडून मिटल्या डोळ्यांनी त्यांनी आपले मस्तक मूर्तीसमोर फरसबंदीवर टेकविले. त्यांच्या मिटल्या डोळ्यांसमोर असंख्य पाजळते पोत नाचत होते. त्याच्या तालावर मन फिरत होते. आई, आमचे हात बांधील झाले. कोण प्रसंग आणलास? तुझ्या तांडवात लेकरू पायाखाली येते आहे. अंबे, डोळे उघड. दाही दिशा अंधेरल्या, पोत पाजळ. राजांचे मन कालवून कळवळत होते. मस्तक वर घ्यावे असे त्यांना वाटत नव्हते. त्यांच्या डाव्या बगलेला गुडघे टेकून बसलेले संभाजीराजे समोरच्या शस्त्रे उगारलेल्या उग्रदर्शनी जगदंबेकडे आणि राजांच्याकडे आलटून पालटून बघत होते. भवानी, आबासाहेब, मंदिर, पाजळलेले पोत
आपण सारे एक एक झालो आहोत असे संभाजीराजांना वाटत होते. बऱ्याच वेळाने राजांनी मस्तक वर घेतले. त्यांचे डोळे पाणावले होते. उठून समोर गाभाऱ्यात जाऊन राजांनी आपले मस्तक जगदंबेच्या चरणांवर ठेवले. राजे, संभाजीराजे दर्शन करून मंदिराबाहेर पडले. प्रतापगडाची तटबंदी, पहारे, मोर्चे नजरेखाली घालून दिवस उताराला लागताना राजांची पालखी गड उतरून पायथ्याशी आली. जनीच्या टेंब्याचे वळण आले. राजांची नजर अफजलच्या कबरीवर गेली, पण आता त्यांचे मन शांत होते. क्षणभरात त्यांच्या मनासमोर एक विचित्र दृश्य तरळून गेले. त्या कबरीवर आता अफजल उभा होता, पण त्याच्या अंगावरचा सगळा वेश राजपुती होता. मिर्झा राजासारखा मान मागे टाकून तो किंकाळत होता, लवा लवा दगा. राजांच्या कपाळावर स्पष्ट दिसणाऱ्या जखमेच्या व्रणाकडे बघत संभाजीराजांनी त्यांना विचारले, महाराज साहेब, इथंच तुम्ही खानजिवे घेतला होता? राजांच्या कपाळीचा तो व्रण सय्यद बंदाने टोपावर केलेल्या वारामुळे उमटला होता. होय, इथंच शंभूराजे, राजे शांतपणे म्हणाले. पालखीचे भोई हातातील लाकडी थोपे मागे पुढे झुलवीत जनीच्या टेंब्याचे वळण मागे टाकीत होते. पालखी मागून प्रतापराव, मोरोपंत, आनंदराव घोड्यांचे कायदे आखडीत धीम्या चालीने उतरत होते. संभाजीराजे डोळे जोडून अफजलच्या कबरीचे पांढरे पत्थर एकटक बघत होते. उभे जावळीखोरे प्रतापगडाकडे बघत जगदंबेचा महिमा गात होते. आदिशक्तीचे कौतुक मोठे, भूत्या मज केले, भूत्या मज केले. राजगडावर संभाजीराजांच्या महालात मंचकावरच्या बैठकीवर एक पोरसौदा स्त्री खानदान बसले होते. पुतळाबाईंच्या खाजगीकडच्या कुणबी दासीने त्याला त्या महालात आणून सोडले होते. ती पोरवयी स्त्री महालभर आपली नजर फिरवीत होती. भिंतीला लटकलेली शस्त्र कुतूहलाने बघत होती. चौरंगावर निरनिराळ्या तबकात ठेवलेले सफेद केशरी टोप निरखीत होती. मधूनच देव्हाऱ्यातील शिवलिंगाकडे बघत होती. आम्हास या मर्दाना महालात का आणून बसविले आहे असे स्वतःलाच तिने विचारले. इतक्यात नौबत नगाऱ्याचा दुडदुडणारा आवाज तिच्या कानी आला. त्या रोखाने खिडकीच्या झरोक्याकडे तिने पाहिले. देव्हाऱ्यातील समयांच्या ज्योती मंद वारे झोताने क्षणभर थरथरून गेल्या. त्या पोरवयी स्त्रीने आपले वरवंट्याचे नेसू ठीक करीत पायातील तोड्यांकडे पाहिले. जगदंबेचे दर्शन घेऊन आलेल्या राजांची व संभाजीराजांची पालखी राजगड चढून बाले किल्ल्यावर आली. जिजाऊ साहेबांचे दर्शन घेऊन दौडीने थकदिल झालेल्या संभाजीराजांनी आपल्या महालात पाऊल टाकले. कधी नव्हे ते महालात एकही दासी दिसत नव्हती. मस्तकीचा टोप तबकात उतरण्यासाठी संभाजीराजे चालत चौरंगाजवळ आले. टोप उतरण्यासाठी त्यांनी हाताच्या बोटांचा झोला टोपाला भिडविला आणि त्यांची नजर मंचकाकडे गेली. चांदीचे चमकीले तोडे त्यांना दिसले. मंचकावर कुणीतरी बसले होते. झटक्यात त्यांनी हात खाली घेतले. बसलेल्या व्यक्तीला निरखून पाहिले. ओळख पटत नव्हती. मान ताठ करीत त्यांनी मंचकाला सवाल केला, कोण कोण बसले आहे आमच्या बैठकीवर? मंचकावरच्या स्त्री खानदानाने गडबडून जाऊन मान वर करून संभाजीराजांच्याकडे पाहिले. त्यांना बघताच ती स्त्री झटकन खाली पाय उतार झाली. गदका खेळताना गोमाजी बाबा आडवी धरीत त्या फरीसारखी ती गोल मुद्रा आणि समयांच्या प्रकाशात क्षणभर उजळून गेलेल्या टप्पोऱ्या डोळ्यांच्या दोन शुक्र चांदण्या बघताच खाशी संभाजीराजांची स्वारीच गडबडून गेली. चौरंगावरच्या टोपांकडे निरखून बघत त्यांनी अगोदर आपण आपल्याच महालात आलो आहोत याची नीट खातरजमा करून घेतली. तुम्ही म्हणत संभाजीराजे आले तसे झटकन पाठमोरे झाले आणि महालाबाहेर निघूनही गेले. धडधड त्या काळजाने ते स्त्री खानदानही लगबगीने महालाबाहेर निसटले. बाहेर पडताच बराच वेळ पायाच्या नडगीला ऋतून कचणारा तोडा वाकून त्याने अगोदर ढिला केला. आता कुठं जावं या पेचाने ते गोंधळून गेले. त्या होत्या येसूबाई. आपल्या आबांच्या बरोबर पिलाजींच्या बरोबर त्या राजगडी दाखल झाल्या होत्या. फाल्गुन शुद्ध नवमीचा दिवस फटफटला. गडपाखरे रान साऱ्याच्या मागाने कोटरे सोडून किलबिलत भरारली. संभाजीराजांनी हमामखान्यात स्नान घेतले. लखलखीत जरी कोयऱ्यांचा निळाशार जामा, जरी किनारीची वेल फिरलेला मोती लगाचा सफेद टोप, बुट्ट्यांचा डाळिंबी मांडचोळणा,
कमरेला शुभ्र शेला असा खासा पेहराव करून ते रायाजी आणि अंतोजी गाडे यांच्या सोबतीत जिजाऊच्या महाली आले, शिवगंध रेखून घेण्यासाठी. महालात जिजाऊ साहेब येईल त्या दासदासीला हर तऱ्हेचा हुकूम तत्परतेने देत उभ्या होत्या. मध्येच त्या थांबत होत्या. स्वतःला पार हरवून देव्हाऱ्यात दिसणाऱ्या जगदंबेच्या मूर्तीकडे बघत होत्या. त्यांच्या दोन्ही बाजूंना संभाजीराजांच्या बहिणी होत्या. दगडबंद भिंतीला धरून सावरल्या पदराच्या पुतळाबाई उभ्या होत्या. त्यांच्या बगलेला हातात एक तब घेऊन धाराऊ अदब धरून खडी होती. त्या दोघींच्या मध्ये कुणासच सहजी दिसू नये अशा बेताने येसूबाई अंगचोरीने उभ्या होत्या. येसू, अशा पुढे या. जिजाऊंनी येसूबाईंना साद घातली. येसूबाई क्षणभर भांबावल्या, रेंगाळल्या. त्या शब्दातील मायेने मग अद्भुत पुढे झाल्या. आपल्या नणंदांच्या जमवून घेत खालच्या मानेने त्यांच्यात मिसळून उभ्या राहिल्या. संभाजीराजे महालात प्रवेशले. पाठोपाठ रायाजी, अंतोजी आत आले. साऱ्यांनी जिजाऊ, पुतळाबाईंना अदबीचे त्रिवार मुजरे केले. मंद चालीत जिजाऊ पुढे आल्या. संभाजीराजांना बघताच त्यांच्या काळजात केवढे तरी कल्लोळ उमळून आले. केवढं केवढं भोगलं यांनी या एवढ्याशा उमरीत. धाराऊनं यांना दुधास लावलं. 2 वर्षांचे असताना यांच्या आऊसाहेब यांना पारख्या झाल्या. रजपुतांच्या गोटात हे साऱ्यांसाठी ओलीस राहिले. गुडघे टेकून यांनी फरमान घेतलं आणि आज उत्तरेकडे चालले. कशी झेपणार यांना या गरमीच्या दिवसात एवढी दूरची परमुलखाची वाटचाल. काटे भिवरीच्या वेलीने तुळशीचे रोप वैभव झाकाळून जावे तसे जिजाऊंचे मन भरून आले. पुढे होत संभाजीराजांनी आऊसाहेबांच्या पायांवर डोके ठेवले. थोडा वेळ ते तसेच थांबले. त्यांच्या मनी येऊन गेले, केवढा केवढा फेर आहे मान टाकून फरमान घेण्यात आणि आऊसाहेबांच्या पायांवर डोकं ठेवण्यात. उठा. आऊसाहेबांचा आवाज घोगरला. झुकून वारे झुळकीने रान मोगऱ्याच्या कळ्यांचा सुगंध उचलावा तसे जिजाऊने त्यांना अलगद वर घेतले. मागे न बघताच त्यांनी धाराऊ अशी याद फरमावली. संभाजीराजांच्याकडे बघताना गंधाचे तबक पेश करायला विसरलेल्या धाराऊच्या हातातील तबक थडथडले. जी म्हणत ती सावरून झटक्याने पुढे आली. हातीचे तबक तिने आऊसाहेबांच्या समोर पेश केले. जिजाऊंनी तबकातील गंध अष्टगंधांच्या कुप्या निरखल्या. संभाजीराजांनी कपाळ वर उठवून डोळे मिटले. जिजाऊंनी पितळी सरशी करून कुप्यात डुबविली. त्या संकेताने, ज्या हळुवार हात कसबाने आदिशक्ती जगदंबेने आभाळाच्या नितळ निळ्या पटलावर सूर्यचंद्र रेखले असतील तसे त्यांनी 2 दळी शिवगंध संभाजीराजांच्या नितळ कपाळी रेखले. आपणच रेखलेल्या त्या शिवगंधाकडे टक लावून बघताना जिजाऊंना कधी नव्हे तो एक अपूर्व कौल जाणवून गेला. आपण शिवभक्त शंभूराजे, सुखदुःखाचे हे 2 पट्टे शिवानेच आपल्या कपाळी रेखून टाकले आहेत. भार त्याचा आहे. पाठ राखण करणारा तोच समर्थ आहे. जिजाऊंनी शांतपणे हातीची सरशी तबकात ठेवली. वर्दी आले. आता राजे येतील. त्यांच्या सोबतीनं जगदंबेचं, गडावरच्या देवदेवतांचे दर्शन करून या. जिजाबाई संभाजीराजांना जवळ घेत म्हणाल्या. जी. संभाजीराजांनी मान डोलावली. गोमाजी बाबा, सिधोजी, महम्मद सैस, केशव भट साऱ्यांची गाठभेट घ्या. गड सोडण्यापूर्वी राणी वशाकडे मुजरे लावून या. जिजाबाई झरा झुळझुळावा तशा बोलत होत्या. संभाजीराजे ते ध्यान देऊन ऐकत होते. जा, पाय शिवा त्यांचे. जिजाऊने पुतळाबाईंच्या रोखाने हात करीत संभाजीराजांना इशारात दिली. संभाजीराजे पुतळाबाईंच्या समोर आले. वाकून त्यांनी पुतळाबाईंच्या पायांवर डोके ठेवले. त्या स्पर्शाने एक अंग फुलवती सरसरीत पुतळाबाईंना जाणवली. डोळे पाणथर झाले. त्यांचे मन त्यांना सांगत होते, बाळराजे, आम्ही केला आहे सुलूक, पण तो एकट्या आमच्या कपाळीच्या कुंकवाशीच नाही तर तो तुमच्या कपाळीच्या शिवगंधाशीही केला आहे. उठा. पुतळाबाईंनी मायेने संभाजीराजांना उठवून घेतले. त्यांच्या हनवटीची वाटी तर्जनीने वर घेत त्या म्हणाल्या, दर्शनं आटोपली की आमच्या महाली या. आम्ही तुम्हास दंडात बांधण्यासाठी एक ताईत देणार आहोत. जी म्हणून संभाजीराजांनी धाराऊचे पाय शिवण्यासाठी पाऊल पुढे टाकले आणि पुतळाबाईंच्या मागे अंगचोरीने उभ्या असलेल्या येसूबाईंना बघताच ते पुन्हा झटकन मागे हटले. हा शंभूबाळ, धाराऊची पायधूळ परती सारू नका. जिजाऊने त्यांना पुरते वळू दिले नाही. पुढे होत संभाजीराजांनी धाराऊचे पाय शिवले.
हातातील तबक थरथरत होते. घसा दाटून आला होता. सुरसुर ते नाक वर ओढत तिने पदर डोळ्यांना लावून झटकन आपली मान दगडबंदीकडे मागे वळविली. तिचा गदगदला कुणबा ऊर वर खाली लपापू लागला. कल्लोळ कल्लोळ माजला तिच्या काळजात. आऊ, आम्ही तुरंतीने सलामत परतू, संभाजीराजे तिच्याकडे बघत बोलले. इतक्यात महालात राजे प्रवेशले. अंतोजी रायाजीने त्यांना वाकून मुजरे केले. जिजाऊ, पुतळाबाई, संभाजीराजे, येसूबाई सारीच धाराऊकडे बघत होती. राजांना पाठमोरी होती. मासाहेब, आम्ही दर्शनाला निघतो आहोत. पाठमोऱ्या जिजाऊंना वाकून अदब मुजरा देत राजे शांत बोलले. विजेच्या एकाच लपकीने आभाळाचा घुमट लख्खन उजळून जावा तसा राजांच्या बोलांनी तो आऊपणाचा महाल उजळून गेला. साऱ्यांना जागीच सोडून जिजाऊ राजांच्या रोखाने शांत चालीत पुढे आल्या. त्यांच्या स्थिरावल्या पायांसमोर राजांनी गुडघे टेकले. आपले रुंद कपाळ त्यांनी जिजाऊंच्या नितळ पायांवर टेकविले. उठा, राजांच्या खांद्यांना धरून वर उठविताना आऊसाहेब आपले आपणालाच फक्त ऐकू यावे तशा बोलल्या. राजांच्याकडे बघावे म्हणून त्यांनी नजर जोडली होती, पण डोळ्यांच्या पाण पडद्यातून त्यांना काही दिसत नव्हते. त्यांनी आवेगाने राजांना आपल्या मिठीत कवटाळून घेतले. शब्द जाया झाले, लटके पडले. मिठीत आपला अर्थ शोधित विरघळून गेले. मूकपणे दोन्ही राजमने एकमेकांशी उदंड बोलून गेली. संभाजीराजांना बरोबर घेऊन राजे महालाबाहेर पडले. गडावरच्या साऱ्या देवदेवतांची दर्शने झाली. शिवलिंग पूजा बांधण्यासाठी राजे आपल्या महाली निघून गेले. गोमाजी, सिदोजी, निळोपंत अशा गड घसटीच्या आसामींची भेट घेऊन संभाजीराजे आशीर्वादासाठी सोयराबाईंच्या महाली आले. सोयराबाई म्हणाल्या, दिवस गरमीचे आहेत, चाल दूरची आहे, जपून असा. एवढी भेट झाली की स्वारी दख्खन सुभा होणार आहे. तुम्ही मोठे सरदार होणार आहात. आम्हा चिंता वाटते. तुम्ही हे सारं पेलणार कसं? म्हटले तर ते बोलणे सादिलवार होते, म्हटले तर काळीजमार होते. येतो आम्ही. आमच्या बाळीबाईंना जपा मासाहेब. सोयराबाईंच्या कन्या बाळीबाई यांच्याकडे बघत संभाजीराजे त्यांना म्हणाले. निरोप घेऊन बाहेर पडले. पुतळाबाईंच्या महाली 4 घास त्यांनी खाऊन घेतले. पुतळाबाईंनी त्यांच्या दंडात एक ताईत बांधला. प्रभाकर भट आणि केशव भट यांनी सदर जोत्यावर घंगाळात सोडलेले घटिका पात्र डुबतीला आले होते. प्रस्थानाचा मुहूर्त जवळ आला. राजांनी निवडलेली रघुनाथपंत कोरडे, त्र्यंबकपंत डबीर, निराजीपंत, सर्जेराव जेधे, मदारी मेहतर, हिरोजी फरजंद, दावलजी घाटगे, दत्ताजी पंत, राघव मित्र, रामाजी माणकोजी अशी मंडळी हत्यारबंदीने बाले किल्ल्याच्या सदरेवर एकवटली. मागे राहणारी मोरोपंत, अण्णाजी दत्तो, निळोपंत, येसाजी, तानाजी, आनंदराव अशी मंडळी निरोपाचे मुजरे द्यायला गोळा झाली. राजांच्या महालात सदरेवर जाण्यासाठी राजे आणि संभाजीराजे सिद्ध झाले. सखू, राणू, अंबा, बाळीबाई असा राजांचा कन्यावसा संगती घेऊन जिजाबाई राजांच्या महालात आल्या. साऱ्या कन्यावशाने राजांना नमस्कार केले. येसूबाईंना घेऊन दाट कान कल्ल्यांचे थोराड पिलाजी महाली आले. राजांच्या आणि मासाहेबांच्या रोखाने हात करून त्यांनी येसूबाईंना नमस्कार करण्यासाठी खुणावले. येसूबाई पुढे झाल्या. मासाहेबांना आणि राजांना त्यांनी कुळ अदबीने नमस्कार केले. त्यांना वर उठते करून घेत राजांनी त्यांची हनुवटी आपल्या रोखाने तर्जनीने वर घेतली. ते अदबशीर पोर खानदान बघताना राजे आपण कसल्या पेचात आहोत हेही क्षणभर विसरून गेले. येसूबाईंच्या कानात बोलावे तसे अल्लादीने हळुवार म्हणाले, सुनबाई, शृंगारपुरी परतण्याची घाई नका करू. मासाहेब, यांना ठेवून घ्या थोडे दिवस, राजाने जिजाऊंच्याकडे बघत सांगितले. लाजलेल्या येसूबाईंनी आपली हनुवटी राजांच्या तर्जनीतून हळूच मागे घेतली आणि पटकन मागे येत पिलाजींच्या जवळ उभ्या राहिल्या. त्यांच्या खांद्यावर हळूच हात ठेवून त्यांच्या कानाजवळ तोंड नेत पिलाजी त्यांना पुटपुटले, इसारता कसं? आपल्या कुंकवाचं पाय नाही शिवलं तुम्ही? हे काय आबा? अशा अर्थाने आपले टपोरे डोळे आणखी टपोरे करून येसूबाईंनी पिलाजींच्याकडे फुरंगटून बघितले. जावा, दटावल्यासारख्या दबल्या आवाजात पिलाजींनी त्यांना म्हटले. नाईलाजाने येसूबाई पुढे झाल्या. कुणाकडेही न बघता संभाजीराजांच्या समोर आल्या.
गडबडीने वाकून पायाखालच्या बिछाईतीला हातांची बोटे लावून त्यांनी 3 वेळा नमस्कार केला. संभाजीराजे जाणून बुजून दुसरीकडे बघत होते. त्यांच्याकडे लक्ष नाही असे भासवीत होते. राजांनी संभाजीराजांची ती नजर चोरी हेरली. त्यांच्या खांद्यावर एक हात चढवून दुसरा हात येसूबाईंच्याकडे दाखवीत राजे म्हणाले, निरोप घ्या, त्यांना सांगा येतो आम्ही. संभाजीराजे गडबडले. राजांच्याकडे बघतच येसूबाईंना म्हणाले, येतो आम्ही. संभाजीराजांनी जिजाबाईंना मस्तक टेकून नमस्कार केले. येईल त्या प्रसंगाला तोंड द्यायला मनाने बांधील झालेल्या जिजाऊंनी त्यांच्या टोपांवर हात ठेवीत आशीर्वाद दिले. औक्षवंत व्हा. संभाजीराजांनी पिलाजी आणि वडीलधाऱ्यांना नमस्कार केले. जिजाऊंच्या हातून दह्याच्या कवड्या उजव्या तळहाती घेऊन त्या ओठान आड केल्या. अंतोजी गाडे एक सरपोसाने झाकलेले तबक घेऊन बाजूला उभा होता. त्याच्याकडे हात करून जिजाऊ राजांना म्हणाल्या, ते तुमचं पूजेचं स्फटिक शिवलिंग आहे. तुमच्या बैठकीच्या पालखीत ते जवळ ठेवा. जी मासाहेब, सांभाळून राहावं. हवेवरच्या खबरा येतील, त्यांनी कान हलके करू नयेत. येतो आम्ही. राजे संभाजीराजांना घेऊन महालाबाहेर पडले. त्यांच्या मागून जिजाऊ, पिलाजी, अंतोजी चालले. पायाच्या नडगीला कचणारा तोडा ढिला करण्यासाठी येसूबाई वाकल्या होत्या. त्यांचे कशाकडेच लक्ष नव्हते. सदरेकडे बाहेर पडणारे जोते आले. गडावरच्या देव महालावरचा जगदंबेचा पोतराज हाती पाजळलेला पोत घेऊन राजांना सामोरा आला. दोघा बालभूत्यांनी त्या पोतावरून आपले तळहात फिरविले. आईच्या कृपेचा उबारा मिळालेल्या आपल्या ओंजळी त्याने तोंडावरून फिरवून घेतल्या. क्रमशः